सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात प्रमुख गोष्ट जर मला तुम्हाला सगळ्यांच्या निदर्शनास आणायची आहे तर ती म्हणजे अशी आहे की आम्ही जेव्हा संसदीय लोकशाहीमध्ये सगळ्यात जर विरोधकांचं अशा स्थान म्हणा किंवा ज्याच्याकडे आपण न्याय मागू शकतो ती भूमिका स्थान म्हणजे आमच्या लोकसभेच्या अध्यक्षांचं आहे. त्यांच्याकडे आम्ही काल का गेलो होतो? आम्ही त्यांच्याकडे यासाठी गेलो होतो की त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा होती की त्यांच्या माध्यमातून एक निष्पक्ष भूमिका येईल आणि आम्हाला न्याय मिळेल. आम्ही एकदा नाही आम्ही तीनदा त्यांच्याकडे गेलो. आम्ही त्यांना काय विनंती केली? खरं सांगते मी तुम्हाला, आम्ही त्यांना म्हणणं आमचं असं मांडलं की ज्या तऱ्हेने आम्ही बघितलं निशिकांत दुबे ज्या ज्या वेळेला उभे राहतात संसदेमध्ये त्यांना पूर्ण वेळ बोलण्याची संधी मिळते, पण ज्या वेळेला लोकसभेचे विरोधी पक्षनेता आदरणीय राहुल गांधीजी उभे राहतात आणि ते देशाच्या सुरक्षेबाबतीमध्ये बोलतात, चायनाची होत असलेली घुसखोरीबाबत बोलतात, त्यावेळी त्यांचा माईक सातत्याने जो आहे तो बंद करण्याचं काम होतं. त्यांच्या भाषणाला सातत्याने कोणी ना कोणी उभं राहून त्या ठिकाणी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुमच्याकडून निपक्षपाताची भूमिकेची अपेक्षा आहे. एकदा गेलो, दोनदा गेलो, तिसऱ्यांदा गेलो, शेवटी जसं ताईंनी सांगितलं 4 वाजता त्यांनी सांगितलं की तुम्ही या, त्याप्रमाणे आम्ही 4 वाजता सुद्धा गेलो. आम्हाला अपेक्षा होती की ते काहीतरी भूमिका सांगतील, परंतु त्यांच्या माध्यमातून कुठल्याही तऱ्हेची भूमिका त्या ठिकाणी आली नाही. आता तुम्ही मगाचपासून जो प्रश्न विचारताय की देशाच्या पंतप्रधानांना तुम्ही त्या ठिकाणी काय करायला गेला होतात, हे बघा, संसदीय लोकशाहीमध्ये आमचा पूर्ण विश्वास आहे. पहिली गोष्ट तर एक मला या सकाळी सांगायची की माझ्या आयुष्याचे अर्ध आयुष्य हे संसदीय लोकशाहीमध्येच माझं गेलेलं आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी म्हणून मी सांगते, आम्ही देशाच्या संविधानामध्ये संसदेमध्ये पूर्ण विश्वास ठेवतो, त्याचा पूर्ण आदर ठेवतो. काँग्रेस पक्षाची अनुयायी म्हणून मी हे सांगू शकते तुम्हाला की काँग्रेस पक्षामध्ये मी काम करते आणि काँग्रेस पक्षाने आम्हाला काय शिकवलं तर महात्मा गांधीजींनी आम्हाला अहिंसा आणि सत्य शिकवलेले आहे, शांतता शिकवलेली आहे. आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. कशाला गेलो होतो? आम्ही फक्त एक बॅनर घेऊन गेलो होतो. आता तुम्ही म्हणाल बांगड्या घालून का गेलात? तर आता बांगड्या काढू शकत नव्हतं. आम्हाला माहीत नव्हतं की आमच्या बांगड्यांचा पण एवढा विषय पुढं होऊन जाईल. आम्ही आपला बॅनर घेऊन त्या ठिकाणी उभं होतो. आमचं म्हणणं हेच आहे की ज्या वेळेला आम्ही ते बॅनर घेऊन उभं होतो मग घाबरण्याचा प्रश्न काय? आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो. असं त्या बॅनरमध्ये काय होतं की असं कोणतं पुस्तक ज्याचा तुम्ही उल्लेख केला की जे घ्यायला घाबरत होते देशाचे पंतप्रधान आणि ते आलेच नाहीत? त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की या विषयाला खरं तर एक वेगळी दिशा देण्याचं काम चाललेलं आहे. काल ज्या तऱ्हेने चर्चा मीडियामध्ये झाल्या, काल लोकांमध्ये ज्या चर्चा झाल्या, त्याच्यामुळे आज भाजपाने, मला एक प्रश्न विचारायचा आहे की किती विष असावं, म्हणजे निशिकांत दुबेला पंतप्रधानांचा सपोर्ट होता का? त्यांच्या वक्तव्याला जे आहे ते अमित शहांचा सपोर्ट होता का? अध्यक्षांचा समर्थन होतं का त्यांच्या वक्तव्याला? ज्या तऱ्हेने तुम्ही महिलांच्या बद्दल कोणाबद्दल बोलताय? पंडित जवाहरलाल नेहरूंजीबद्दल बोलताय, इंदिराजींच्या बद्दल बोलताय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे पोला दिसले म्हणून त्यांचा सगळ्यांनी देशाने जगाने नेतृत्व स्वीकारणं, तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताय. सोनियाजी गांधींबद्दल अश्लील बोलताय. समर्थन आहे का पंतप्रधानांचं निशिकांत दुबेला? किती विष त्याच्या मनात आहे आणि किती खोटं बोलायचं. भाजपाने किती नॅरेटिव्ह खोटे तयार करायची, ह्याला पण काहीतरी सीमा ठेवा. आम्ही महिला खासदार गेलो आणि काय केलं? आम्ही फक्त बॅनर घेतलं. का बॅनरला तुम्ही घाबरलात? का बॅनरला तुम्ही घाबरलात का? अरे बाबा, माझ्या आयुष्याची संसदीय लोकशाहीमध्ये मी सांगितलं माझं अर्ध आयुष्य गेलं. मी बाबासाहेबांची अनुयायी आहे, मी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहे, तथागत गौतम बुद्धांची अनुयायी आहे. शांतता आणि अहिंसेमध्ये सत्यामध्ये विश्वास ठेवणारी आम्ही मंडळी आहे. संसदीय लोकशाहीमध्ये काम करत असताना कसं काम केलं गेलं पाहिजे याची आम्हाला परंपरा माहिती आहे. पण बॅनर घेऊन उभं राहिल्यानंतर काय असं आम्ही केलं? काय बॅनरला घाबरले असं की कोणत्या रिपोर्टला घाबरली? त्यांना वाटलं की आता नवीन तो कुठला अमेरिकेचा रिपोर्ट आलाय, एप्स्टाईन फाईलला घाबरले का? ते पुस्तक राहुलजी देणार आहे त्याला घाबरले? राहुलजी पुस्तक देणार होते म्हणून आले नाही. आता ते तुम्ही संशोधन केलं पाहिजे पत्रकारांनी, का आले नाहीत? विशेष म्हणजे कारण महिला त्यांनी काही म्हटलं असलं तर तुम्ही पण सुज्ञ आहात पत्रकार. लोकसभा अध्यक्ष बोलताय, लोकसभा अध्यक्ष औपचारिकपणे बोलताय मला की सांगा, काळा डाग लावलाय तुम्ही लोकांनी, त्यांचा आरोप आहे. ऐका, मी मगाचपासून तुम्हाला सांगते मी बाबासाहेबांची अनुयायी आहे. अजून एक गोष्ट पुन्हा सांगते की तुम्ही जे बोलताय ना काळा डाग लावला, आता काही लोकांनी सांगितलं की बांगड्यांनी काही करण्याचा प्रयत्न होता. मला सांगा एक गोष्ट की त्या ठिकाणी जाऊन आम्ही काय केलं? एक बॅनर घेऊन उभं होतो ना. त्यांच्या कार्यालयाबद्दल बोलतात ते, लोकसभा अध्यक्षाच्या कार्यालयाबद्दल ते म्हणतात की लोकसभा अध्यक्षांनी पण पहिल्यांदा मला सांगा जर आम्हाला संसदीय लोकशाहीमध्ये जर न्याय मागायचा असेल तर कोणाकडे न्याय मागावा? कोणाकडे न्याय मागितला पाहिजे? कस्टोडियन कोण आहेत? त्या हाऊसचे कस्टोडियन पूर्णपणे जे आहेत ते लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्षांना आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी निष्पक्षपणे काम करावं, आम्हाला न्याय द्यावा.
विरोधी पक्षामधले आहेत म्हणून त्यांना बोलायला द्यायचं नाही, सत्ताधारी पक्षामधले ते अश्लील बोलतील तर त्यांना बोलायला द्यायचं, ही भूमिका बरोबर नाही. आणि ती भूमिका त्यांनी पहिल्यांदा इतिहासात लोकसभा अध्यक्षांनी पण पहिल्यांदा असं निशिकांत सांगितलंय दुबेने महिलांचा अपमान केला, निशिकांत दुबेने देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला आणि अश्लील बोलले. एका ठिकाणी सांगायचं मॅगझिन अलाउड नाही, पुस्तक अलाउड नाही, हे अलाउड नाही, ते अलाउड नाही. तुम्ही काल पंतप्रधानांच्या खुर्चीजवळ गेल्या होत्या तेव्हा दुबे तिथे होते का? मग तुम्ही दुबेंशी काय बोलण्याचा तेव्हा प्रयत्न केला का? हे बघा, मी एक गोष्ट सांगते तुम्हाला, आपण सगळेजण जिथे इथे बसलेलो आहोत ते संविधान लोकशाहीमध्ये मांडणारी मंडळी आहोत. लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा आम्ही वापर करू शकतो, संविधानिक हत्याराचा आम्ही वापर करू शकतो. आम्ही बॅनर घेऊन उभं होतो, बॅनर घेऊन उभं होतं तर यायचं होतं. आमच्याकडे काय हत्यार होतं का मारायला? काचेच्या बांगड्या होत्या असं काही? आता काचेच्या बांगड्या हातामध्ये घातल्याच नाहीत बाबा, लग्नानंतर कधी घातल्या नाहीत. एक प्रश्न असा आहे, आणि मला हे सांगायचं की ज्या महिला काचेच्या बांगड्या घालतात त्यांचा मी सन्मान करते. महिला हातामध्ये बांगड्या घालतात, पण त्या बांगड्याचा अर्थ असा होत नाही की कोणाला मारायसाठी घालतात. त्या त्यांचं सौभाग्याचं लेणे म्हणून घालतात. काही लोकसभा अध्यक्षांनी असं पण म्हटलंय, औपचारिकरित्या म्हणलंय की महिला खासदार आल्या त्याच्यामुळे पंतप्रधानांना येऊ नका असं मी सांगितलं. काही अनुचित का प्रकार घडला. सांगितलं? म्हणजे स्वतः अध्यक्षांच्या मनातच काहीतरी आलं काय याबद्दल? शारीरिक हल्ला होईल असं त्यांचं म्हणणं अरे होतं. मी ते वापस एक बोलते, शारीरिक हल्ला कसा होणार? कसा होणार? तुम्ही मला विचार करून सांगा. 25 वर्षाच्या राजकारणामध्ये किती लोकांना शारीरिक हल्ला केला? सर्वसामान्य माणसांना सांगा, एक शिवी दिली म्हणून सांगा. महाराष्ट्रातून तुमच्यासोबत शोभा बच्चन यांचं नाव असं आहे की त्या ठिकाणी आमचा प्रयत्न होता की आमचं म्हणणं आम्ही अध्यक्षांना सांगण्याचा प्रयत्न केला. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा केला. आमचं म्हणणं होतं की एक व्यक्ती सातत्याने संसदमध्ये उठतं, संसदेच्या पूर्ण प्रणालीला बाजूला ठेवून काहीतरी वेगळा विषय काढून त्या ठिकाणी पूर्ण संसद डिस्टर्ब करतं आणि पूर्णपणे त्यांचं बोलणं बेजबाबदारपणाचं अश्लील असतं. आणि अशा व्यक्तीचं पुस्तक चालतं, मॅगझिन चालतं, त्याचे रेफरन्स चालतात. आणि विरोधी पक्षनेता जर त्यावेळेला राहुलजी बोलतात की देशाच्या सुरक्षेबाबत, चायनाच्या घुसखोरीबाबत, तर तुम्हाला चालत नाही, ऐकायची तुमची मानसिकता नाही. आणि काल तुमचं एक नरेटिव्ह सेट झाल्यानंतर तुम्ही आज एक नरेटिव्ह सेट केलं की महिला मारायला आल्या. भाजपा इतकं खोटं बोलते हे काय तुम्हाला आज माहितीये? खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, तिचं नाव भाजप आहे. असे असंख्य उदाहरण मी देऊ शकते की ते नरेटिव्ह सेट करायसाठी. मग काय करायचं? हे नरेटिव्ह सेट करायचं, अरे आम्ही बाबासाहेबांचे आहोत अनुयायी, आमच्या समोर काय नरेटिव्ह सेट करू, आम्ही कायदा सुव्यवस्था पण जाणतो, देशाचं संविधान पण जाणतो आणि आमच्या मर्यादा पण जाणतो. पण मर्यादा बरोबर आम्ही हे पण जाणतो, एखाद्या व्यक्तीचा अन्याय करत असेल तर ते अन्याय सहन करणं सुद्धा महापाप आहे. हे आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलंय आणि ते घेऊन आम्ही पुढे जात आहोत. एक फोटो लोकसभेतला पुढची येतोय. भूमिका आमची हीच आहे की सत्य बोलण्याचं काम आम्ही मागे केलं. आम्ही सत्य बोलणार. नरेटिव्ह किती जरी सेट केलं तर मी आणि प्रतिभाताई त्या ठिकाणी होतो. सांगा आमच्या हातात कुठलं हत्यार होतं? सांगा ना तुम्ही. काय संसदेमध्ये हत्यार घेऊन जाणं अलाउड आहे का? इंदिरा गांधी म्हणजे तुम्ही ज्या वेळेला काही बोलू शकत नाही महिलांच्या ह्याच्यामध्ये, तर तुम्ही त्यांच्यावरती असं करणार? सांगा. आम्ही दोघी पण लोक म्हणजे आमदार होऊन आलेलो आहोत. किती लोकांना आम्ही सांगावं विधानसभेमध्ये काय केलंय, कोणाला कधी हात दिलाय, कोणाला कधी त्या ठिकाणी कोणाला मारलंय, कोणाला त्या ठिकाणी आम्ही कधी शिवाय दिल्यात. त्यामुळे आमची ती परंपरा नाहीये. खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, अश्लील बोलायचं, काम त्या ठिकाणी जे सातत्याने नेहरूंबद्दल बोलायचं. अरे आताच बोला ना, कधी निशिकांत दुबे या देशाबद्दल बोललेले आहेत की बाबा आताची परिस्थिती $92 रुपयाला झालेला आहे, महागाई एवढी वाढली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, हे करायला पाहिजे, आज कसं देशाला सुरक्षित वातावरण केलं पाहिजे. कधी तर निशिकांत दुबे या विषयावर बोललेले आहेत? पंतप्रधान लोकसभेमध्ये त्यांनी बोललेलंच नाही. ते न बोलता अभिभाषणाचा प्रस्ताव जो आहे तो मंजूर केला, गुंडाळला गेला. आता ते राज्यसभेमध्ये बोलतायत. नाही, मी तेच बोलते ना की का आले नाहीत ते. असं त्या कटआउट मध्ये काय होतं आमच्या बॅनर मध्ये? ताई लोकसभेचा एक फोटो असं आहे की कुठला रिपोर्ट जो आला अमेरिकेच्या त्या रिपोर्टला घाबरले, की राहुल गांधीजी पुस्तक देणार आहेत त्याला घाबरले, की कशाला प्रश्नाला उत्तर द्यावी लागतील. ताई लोकसभेचा एक फोटो येतोय. दडपशाहीचं पण राजकारण करण्याचा प्रयत्न चाललाय, खोटेपणाचा पण चाललाय. कळू ताई, पण प्रश्न ताई हे पूर्णपणे खोटं आहे. तुम्ही फोटो म्हण किंवा काय पण म्हण, आम्ही आज नाही काम करत आज सार्वजनिक जीवनामध्ये. ताई, पण ते म्हणतात की तुम्ही पंतप्रधानांच्या आसन स्थानापर्यंत पोहोचले होते, असा फोटो एक बाहेर आम्ही रोज त्या वेलमध्ये जातो, तिथे समोर बसतात विरोधी पक्षाची पण कॅबिनेट समोरच, बेंच आहे, पंतप्रधानांची पण बेंच समोरच आहे. आम्ही त्या वेलमध्ये रोज बसतो. मग तो आमचा असं आहे की आम्ही पण सांसद आहोत, आम्ही जाऊ शकत नाही का कुठे? अध्यक्षांच्या केबिन मध्ये पण काल तुम्ही गेला होता, तिथला एक व्हिडिओ आला, त्यात तुम्ही दिसताय आणि त्याच्यावरती आरोप होतोय की
तिथं पण तुम्ही गोंधळ घातला. काळा डाग त्यांच्या म्हणाले तिथं. बोलण्यामध्ये ते मी आलं. काय बोलले आम्ही न्याय कोणाकडे मागायचा ताई, न्याय आम्ही ना आम्ही असं आहे त्याच्यामध्ये न्याय मागणं कोणाला मागणार तुम्ही जर म्हणाल तो व्हिडिओ तर आम्ही काढलेला नाही कोणी काढला आम्हाला त्याची कल्पना नाही कोणी बाहेर पाठवलं त्याची आम्हाला कल्पना नाही पण आमची भूमिका ही होती की ज्या तऱ्हेने इंदिराजींबद्दल बोललं गेलं आणि इतकं गलिच्छ बोललं गेलं ते सभागृहात हे बोलले म्हणून हे हे घातलं. सभागृहात बोलणं आणि फ्लोअरवर तुम्ही बोलून देणार ना तुमची भूमिका काय आमच्या अध्यक्षांना म्हणणं होतं हे चुकीचं चाललेलं आहे जर राहुल गांधीजी चीनच्या बद्दल घुसखोरीबद्दल बोलू शकत नाहीत एका पुस्तकाचा रेफरन्स देऊ शकत नाहीत मग तुम्ही मॅगझिनचा रेफरन्स कसा देऊ दिला पुस्तकाचा रेफरन्स कसा देऊ दिला हे प्रश्न कोणाला विचारायचे आम्ही ताई, पण ते संसदमध्ये आम्ही शांतपणे विचारले काही पंतप्रधानांच्या आसन त्यांनी म्हटलं की वेलमध्ये सुद्धा वक्तव्य केलं ते सत्ताधाऱ्यांच्या थांबवलं दिशेने गेलं नाही त्याच्यामध्ये एका महिला आणि ज्यांचा अशा पद्धतीने मृत्यू झाला हल्ल्यानंतर त्या महिलेबद्दल बोललं अरे गेलं, त्याच्यावरती येऊ नये बाबा म्हणून हे केलं का? शहीद महिलेबद्दल बोललं गेलं देशाच्या पंतप्रधान ज्यांनी ह्या देशाला काय कणखर नेतृत्व असू शकतं याचं उदाहरण दिलेलं आहे देशाला नाही पुन्हा जगाला दिलेलं आहे म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रपतीचं पण पत्र जे आहे काय म्हणतात त्याला राष्ट्राध्यक्षाचं पत्र सुद्धा जे आहे ते त्या ठिकाणी ठेवून दिलेलं होतं आणि ज्या वेळेला त्यांना वाटलं त्यावेळी त्याच्यावर त्यांनी जे आहे तो रिस्पॉन्स केला होता त्या इंदिराजी गांधी त्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय आणि निशिकांत तुम्ही बोलताय ताई पण आज लोकसभा अध्यक्षांनी पंतप्रधान म्हटलंय की जर तुम्ही असाच गोंधळ करत राहा तर आजही हाऊस चालणार नाही उद्या हाऊस चालणार नाही परवा हाऊस चालणार म्हणजे नाही. हौसच चालणार नाही कारण उत्तर द्यायचं नसेल कोणाला आम्ही जे प्रश्न विचारले जे पुस्तक राहुलजी घेऊन आले त्याच्यावर उत्तर का देत नाही संरक्षण मंत्री प्रश्न एवढाच विचारला ना तुम्हाला जे उचित वाटतं ते करा हेच सांगितलं ना ऍबसेंट फाईलचा पण विषय आहे Absent काही trade deal ऍबसेंट फाईल हाच महत्वाचा विषय असू शकतो तुम्हाला काय माहिती ताई पण फायनान्शियल जे ट्रान्झॅक्शन कोणामध्ये झालेले असतील किंवा ज्या तऱ्हेने आर्थिक व्यवहारामध्ये अदानी अडकले असतील किंवा काही गोष्टी असतील असू शकतात ते पण प्रकरण आपल्याला काय माहिती आपण छोटी माणसं आहे बाबा आपण एवढे मोठे मोठे व्यवहार समजत नाही पण जेवढं मला कळतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही प्रश्नांची उत्तरं द्यायची नव्हती म्हणून आले नाहीत आता हा सभागृह कोण चालू देत नाही ट्रेड डील वरती चर्चा तुम्हाला सभागृह चालवायचं असतं तर निशिकांत दुबईला उभंच करायला नाही पाहिजे होतं कोणी उभं केलं कोणी गलिच्छ बोललं सांगा ना गलिच्छ कोण बोललं नाही त्यातले शब्द काढलेत निशिकांत दुबेंच्या बोलण्यातले जे शब्द होते म्हणजे असं काढून चालतं का व्हायरल झाला व्हिडिओ पूर्ण दाखवू का पाठवून तुला असं नाही चालत संसदेमध्ये सगळ्यात मोठा पोस्ट जर कोणाची आहे तर अध्यक्षांची न्यायाची अपेक्षा कोणाकडे आहे अध्यक्षांकडून आहे हक्क मागायला आम्ही हक्क मागायला गेलो कोणाकडे गेलो आमची अपेक्षा होती त्याच्यावर कारवाई व्हावी आज आमचे 8 सांसद बाहेर बसलेले आहेत आणि ते आतमध्ये बसलेत ही बरोबर परंपरा नाही ही संसदीय लोकशाही काळामध्ये सत्ता येते मला एक गोष्ट नम्रपणे तुम्हाला अजून एक सांगायची सत्ता येते सत्ता जाते म्हणतात ना काळ जो काळ जे म्हणतात ना की ह्याच्यामुळे आज कोणी करते उद्या दुसरं कोण करेल याच्यामुळे काय नवीन परंपरा चालू होतील मला सांगा ह्याच्यामुळे काही नाही होत विनाश होतो आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला आपल्या भारतीय संस्कृती भारतीय संविधान एवढं मजबूत असताना संसदीय लोकशाही मजबूत असताना तुम्ही तुमची म्हणणं वेगळ्या तऱ्हेने मांडू शकता ना तुम्ही पण तुमची म्हणणं मांडू शकला असता तुम्हाला निशिकांत दुबईला का उभं करावं लागलं आणि एवढं गलिच्छ का बोलावं लागलं ही तुमची भाजपाची परंपरा दिसते त्यातून फक्त बेटी बचाव बेटी पढाव बोलायचं आणि महिलांचा जो तुम्ही सन्मान करत नाही आज तुम्ही आमच्या महिलांना कट करत उभं केलं का उभं केलं आम्हाला निशिकांत दुबे मला सांगा आम्ही बांगड्या घालतो म्हणून तुम्ही आमच्या बांगड्यांवरती आरोप केला आम्ही त्या ठिकाणी बॅनर घेऊन उभं होतो तुम्ही आमच्यावर आरोप करताय बॅनर चुकीचं आहे मला सांगा ना संसदीय लोकशाहीमध्ये बॅनर घेणं चुकीचं आहे का आमच्या आयुध काय आहेत आमचे तुम्ही सांगा त्यामुळे महिलांना तुम्ही फक्त बेटी बचाव बेटी बोलायचं आणि महिलांना तुम्ही टार्गेट सातत्याने करायचं हे बरोबर नाहीये संसदेमध्ये त्यामुळे इंदिरा गांधी असेल सोनिया गांधी असेल किंवा आम्ही महिला असू तुम्ही घ्यायचं होतं सांगायचं होतं यायचं होतं बघायचं तरी होतं की आम्ही महिला काय करतोय भविष्यात संसदेत तुम्ही आमच्यावरती बांगड्या घालणं सांगताय? बंद केलं जाईल का? संसदेमध्ये का बांगड्या घालणं बंद करू आमच्या सौभाग्याचं आणि आमच्या त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक वेळा घालणारा महिला आमच्या संस्कृतीचं लेणं येते पण त्यांचं म्हणतात की बांगड्या घालून ते हल्ला हत्या करू शकतात हल्ला करू शकतात आता ही जर मानसिकता भाजपाची असेल तर त्यांनी पहिला त्यांच्या सांसदांना सांगावी गोष्ट पहिला